मोदीच्या काळातील प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस। आरएसएसही आणीबाणीला खुलं समर्थन होतं। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। गद्दारांना निवडून आणलं। विधान परिषद निवडणुकीवरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। तर काल काही अपक्ष आमदारांना 2 एकर जमीन दिल्याचाही राऊतांचा आरोप। राज्यात कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता। अफगाणिस्तानातून 200 टन कांद्याची आयात केल्यानं दर घसरण्याची शेतकऱ्यांना भीती। नारायण राणेंच्या खासदारकीला विनायक राऊतांचं आव्हान। विनायक राऊतांकडून हायकोर्टात याचिका दाखल। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा राऊतांचा आरोप। मंत्री अब्दुल सत्तारांना कोर्टाचा झटका। अब्दुल सत्तारांच्या मुलाच्या शिक्षण संस्थेच्या कॉलेजची मान्यता रद्द। कॉलेजची मान्यता कायदेशीर असल्याचा आरोप। संभाजीनगरात धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली इसिसचे जाळे। जिल्ह्यातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती। आषाढी एकादशीला शेळ्या मेंढ्यांसह मेंढपाळ घालणार विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा। धनगर आरक्षणासाठी मेंढपाळांचे एकादशी दिवशी प्रदक्षिण आंदोलन। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर 29,000 कोटींच्या प्रकल्पाची करणार पायाभरणी। दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार। गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यासह ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाणार। अलिबागमध्ये पावसाची दमदार हजेरी। जोरदार पावसामुळे रुग्णालयात शिरलं पाणी। रुग्णालयात भर पाण्यात रुग्णांवर उपचार। एकोणीस तारखेला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेतला जाणार। रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजापूर लांजा मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा। काँग्रेसकडून है तयार हम या आशयाचे बॅनर। राज्यात अवैध वृक्षतोड केल्यास 50,000 रुपये दंड ठोठावला जाणार। वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा निर्णय। पूजा खेडकरच्या आईकडील रिव्हॉल्वरचे लायसन्स आणि रिव्हॉल्वर पोलीस करणार जप्त। तर मनोरमा खेडकर यांना पोलिसांची कारणे दाखवा नोटीस। मराठा क्रांती मोर्चाची बॅनरबाजी। मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीने भूमिका जाहीर करावी। मंत्रालय परिसरात केली बॅनरबाजी। विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडच्या अमित गोरखे यांची वर्णी लागतात। शहरात भाजपकडून जल्लोष। भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष। बदलापूर रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन फुटली। पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेर। केमिकल युक्त पाण्यामुळे नागरिकांना त्रास। राज्यात शाळा महाविद्यालयाच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्स विक्रीला बंदी। अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची घोषणा। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर ते पवनी मार्गावरील रस्ता पाण्याखाली। पुलावर पाणी आल्यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। साताऱ्याजवळील केळवली धबधबा पर्यटकांसाठी बंद। पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाचा निर्णय। उल्हासनगरमध्ये पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। रस्त्यावर बांधकामाचे ढिगारे पडले असल्याने पाणी नागरिकांच्या घरात घुसले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।